आदाब अर्ज़ है एडीएन उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम। नाजरीन, मैं हूँ शेख आयशा जिलानी। खबरों का सिलसिला शुरू करने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की सुर्खियों पर। अब नाबालिग बच्चों का भी किया जाएगा कोरोना टेस्ट। सरपरस्त वजीर सुभाष देसाई ने किया ऐलान। जिला प्लानिंग कमेटी की मीटिंग में तरक्याती व तामीराती मंसूबों का लिया जायजा। सरपरस्त वजीर सुभाष देसाई ने कहा, मार्च से शहरियान को मिलेगा इजाफी पानी। मेंबर पार्लियामेंट इम्तियाज जलील ने कहा, झूठ कह रहे हैं सरपरस्त वजीर। मेंबर असेंबली अतुल सावे ने भी सरपरस्त वजीर पर लगाया गुमराह करने का इल्जाम। एमएनएस के जिला सदर सुहाद दशरथे ने कहा, राज ठाकरे के प्रोग्राम से मीडिया को रखा जाएगा दूर। और एमआईएम की तिरंगा रैली में औरंगाबाद से रवाना होगा 250 गाड़ियों का काफिला। प्रेस कॉन्फ्रेंस में मेंबर पार्लियामेंट इम्तियाज जलील ने किया ऐलान। अब खबरें तफसील से। जिले के सरपरस्त वजीर सुभाष देसाई ने कहा कि कोरोना के खिलाफ जद्दोजहद में अब 18 से कम उम्र बच्चों के कोरोना टेस्ट शुरू किए जाएंगे। प्रेस कॉन्फ्रेंस में देसाई ने जिले में मुख्तलिफ तरक्याती व तामीराती मंसूबों पर जारी काम की तफसील बताई। रियासत पर बरसरे इख्तिदार महाविकास आघाड़ी हुकूमत के 2 साल मुकम्मल हुए। इस पस मंज़र में आज ज़िला के सरपरस्त वजीर सुभाष देसाई ने गुज़िश्ता 2 सालों के दौरान औरंगाबाद ज़िले में जारी तरक्याती व तामीराती मंसूबों में हुई पेशरफ्त की तफसील बताई। उन्होंने कहा कि कोरोना की तीसरी लहर से निमटने के लिए ज़िला इंतज़ामिया तैयार है। वबा पर काबू पाने के लिए अब 18 से कम उम्र यानी नाबालिग बच्चों की भी कोरोना टेस्टिंग की जाएंगी। ज़िले में वैक्सीन का पहला डोज का मरहला दिसंबर तक 100% मुकम्मल किया जाएगा। सरपरस्त वजीर ने मुख्तलिफ महकमों में नए मंसूबों का भी ऐलान किया। ऑक्सिजनचे बेड, व्हेंटिलेटर्स, त्यानंतर आयसीयू बेड्स या सगळ्याचा आढावा घेऊन त्यात कुठेही शिथिलता येत नाही याच्यावर लक्ष दिलेलं आहे। त्यामुळे त्या दृष्टीने आपल्या जिल्ह्याची परिस्थिती चांगली आहे। त्यानंतर आता टेस्टिंगच्या बाबतीत सुद्धा 18 वर्षाखालील जे युवक आहेत त्यांचे सुद्धा टेस्टिंग सुरू करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे। त्यानंतर व्हॅक्सिनेशनच्या बाबतीत पहिला डोस लसीकरणाचा या डिसेंबर अखेरपर्यंत या जिल्ह्याचा 100% पूर्ण होईल। आज जिल्हा प्रशासन, संबंधित जिल्हा परिषद, महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांचा सर्व कामाचा आढावा घेतला आणि त्याच्यामधून बरेच कामांची प्रगती कशी आहे आणि कशी पूर्ण होत चाललेली आहे याचा एक अंदाज आलेला आहे। आणि त्याच्यामध्ये काही कामं आम्ही नव्यानं जी हातात घेतलेली आहेत ती आपल्याला थोडी माहिती द्यायची। तर संभाजीनगर अहमदनगर रेल्वे मार्ग जो प्रस्तावित केलेला आहे अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि या जिल्ह्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा ठरणारा हा प्रकल्प आहे। त्यानंतर संभाजीनगर शिर्डी हा 112 किलोमीटर लांबीचा एक रस्ता ही जो बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आहे त्याचा काही भाग वापरात घेऊन हा एक नवा रस्ता तयार केला जातोय। नंतर वेरूळचं कृष्णेश्वर मंदिर तो एक प्रकल्प बऱ्याच चर्चेत होता, परंतु त्याला अंतिम मान्यता मिळालेली आहे, निधी सुद्धा उपलब्ध झालेला आहे। क्रीडा क्षेत्रामध्ये आम्ही जिल्हा क्रीडा संकुलाचं काम आता सुरू करत आहोत आणि विभागीय क्रीडा संकुलाला सुद्धा 7 कोटी इतका निधी उपलब्ध झालेला आहे। तेव्हा ही जिल्हा क्रीडा संकुल आणि विभागीय क्रीडा संकुल या 2 संकुलांची भर जिल्ह्याच्या क्रीडा विकासामध्ये पडत आहे। ग्रामीण भागामध्ये घरोघरी नळ ही एक आमची महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि ती सुद्धा पूर्ततेकडे
जाते याचा आढावा घेतला आहे. 834 गावांची ही योजना पूर्ण झालेली आहे. दर डोई 55 लिटर पाणी आणि ते चांगलं पाणी, शुद्ध पाणी मिळावं अशा प्रकारची ही योजना है। औरंगाबाद के शहरियान को 3 महीनों में 20 MLD इजाफी पानी मिलेगा। ये ऐलान आज सरपरस्त वजीर सुभाष देसाई ने किया, लेकिन मेंबर पार्लियामेंट इम्तियाज जलील और मेंबर असेंबली अतुल सावे ने इनके दावे को झुठलाते हुए कहा कि सरपरस्त वजीर महज ऐलानात करके शहरियान को गुमराह कर रहे हैं। मला तर वाटतं काहीतरी म्हणजे विकृत मनोवृत्तीचे लोकच असं बोलतील। अभिनंदन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे की 1680 कोटी 1680 कोटी रुपयाची इतकी मोठी योजना महाराष्ट्र सरकारने, माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी या संभाजीनगर शहरासाठी दिली आणि ती सुरू केल्यानंतर त्याची प्रगती कशी आहे हे बघायला सुद्धा एकदा ते आले। 52 मनोरा टाक्या उभ्या करायच्या आहेत, 1-2 नाहीत 52। त्याच्यातल्या जवळजवळ 15% काम सुरू झालेलं आहे, त्यामुळे रखडलेलं कुठे आहे? 3 वर्षाची योजना आहे। 1680 कोटी रुपये हे काही महिन्या 2 महिन्यात खर्च होणार नाही, 3 वर्ष लागणार। MJPच्या माध्यमातून 1680 कोटी रुपयाची योजना मंजूर केली होती। 22 डिसेंबर 2019 रोजी या योजनेचं टेंडर उघडलं, टेंडर अलॉट झालं, पण आता जो 2 वर्ष पूर्ण झालेत, पण या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारची गती नाही। खोटं बोललेले आहे की हे चांगल्या रीतीने हे स्कीम सुरू आहे। खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे ज्या गतीने हे काम करायला पाहिजे होतं, कारण हे स्कीम कधी सँक्शन झाली आणि आतापर्यंत किती काम झालेलं आहे। जेव्हा आम्ही हे कॉन्ट्रॅक्टरशी बोलतो, तो म्हणतो की भाव खूप वाढलेले आहे आणि ते आम्हाला परवडत नाही। म्हणजे हे सरकारच्या आणि ते एजन्सी जे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहे त्यांचा मुद्दा आहे। औरंगाबाद शहराला पाणी पाहिजे आणि ते पाणी आपण देणार का? म्हणजे आपण ऐकले असेल की डिसेंबरपर्यंत आम्ही 20% 30% पाणी वाढवून देणार आहे। अनेक हे अधिकाऱ्यांनी असं सांगितलं होतं, पण ते प्रत्यक्ष आपल्याला दिसत नाही आणि ज्याप्रमाणे ज्या गतीने हे काम सुरू आहे, मला असं वाटत नाही की येणाऱ्या 5 वर्षामध्येही हे स्कीम पूर्ण होणार आहे। औरंगाबाद में मुनक़िदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कारकुनान के इजलास में राज ठाकरे शिरकत करेंगे, लेकिन सहाफ़ियों को कारकुनान के इजलास में दाखिले की इजाज़त नहीं होगी। MNS के ज़िला सदर सुहाद दशरथी ने प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि इजलास के बाद राज ठाकरे मीडिया से बात करेंगे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यावेळेला आपला कोणाला वाईट वाटू नाही, म्हणून आज हा देखील एक याच्यामध्ये उद्देश आहे की पत्रकार परिषदेमध्ये आपणा सर्वांना विनंती ही करायची आहे की त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आतमध्ये प्रवेश पत्रकार बांधवांना द्यायचा नाही, अशा पद्धतीच्या सूचना आहेत। त्याकरता स्वतः साहेब तुम्हा सर्वांशी संपर्क करतील। मग कदाचित त्या बैठकीच्या अगोदरही ती पत्रकार परिषद होईल किंवा बैठकीच्या नंतरही ती पत्रकार परिषद होईल। तर हा सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा इथे आपल्या सर्वांना सांगायचा होता की कुणीही वाईट वाटून घेऊ नये, की जेणेकरून तिथे जे काही बोललं जाणार आहे किंवा जे काही मार्गदर्शन केलं जाणार आहे हे पदाधिकारी आणि साहेबांच्या मधलंच तो एक हे राहावा दुवा, तो बाहेर त्याचा हे होऊ नये, म्हणून अशा पद्धतीच्या सूचना आम्हाला आलेल्या आहेत। MCED के अहाते में तामीर किए गए हॉस्टल की नई इमारत का आज सरपरस्त वजीर सुभाष देसाई के हाथों इफ्तिताह अमल में आया। सुभाष देसाई ने यहां अनकरीब इंक्यूबेशन सेंटर कायम करने का ऐलान किया। महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्योरशिप डेवलपमेंट MCED में तरबियत के लिए आने वाले अफराद की सहूलत के लिए हॉस्टल तामीर किया गया है। इस हॉस्टल में 100 अफराद की गुंजाइश है, जबकि MCED में 300 अफराद की तरबियत का नज़्म किया गया। आज सरपरस्त वजीर सुभाष देसाई ने हॉस्टल की इमारत का इफ्तिताह किया। इस मौके पर मेंबर पार्लियामेंट इम्तियाज जलील, MLC अंबादास दानवे, मेंबर असेंबली प्रदीप जायसवाल, अतुल सावे, महकमे सनत के कमिश्नर डॉक्टर हर्षदीप कांबले, कलेक्टर सुनील चौहान वगैरह मौजूद थे। तेव्हा कुठल्याही ज्याला स्वयंरोजगार करायचा आहे, केवळ नोकरीच्या मागे न लागता आता मराठी तरुणांनी स्वयंरोजगाराच्या मागे लागलं पाहिजे, स्वतःचा उद्योग उभारून नोकऱ्या देणारे झाले पाहिजेत, अशी आमची आग्रहाची विनंती आहे। आणि त्यामुळे त्यांना भांडवल उभारणीत, प्रशिक्षण देण्यात आणि सर्व तऱ्हेचं सहकार्य देण्यामध्ये राज्य शासन कुठेही कमी पडत नाही।
आणि महाराष्ट्र हा उद्योगदृष्ट्या नेहमीच आघाडीवर राहील। गुज़िश्ता एक महीने से जारी एसटी मुलाजमीन की हड़ताल को आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अठोले ग्रुप ने तायद का ऐलान किया। आरपीआई के रियासती कारगुजार सदर बाबूराव कदम ने हड़ताली मुलाजमीन से मुलाकात की। एसटी कारपोरेशन के मुलाजमीन कारपोरेशन को जम करने के मुतालबे पर हड़ताल कर रहे हैं। इससे पहले बीजेपी युवा मोर्चा और एमएनएस ने एसटी की हड़ताल की तायद की थी। आज एनडीए के हलीफ रामदास अठोले की आरपीआई ने एसटी हड़ताल की तायद का ऐलान किया। आरपीआई के कारगुजार रियासती सदर बाबूराव कदम ने आज सेंट्रल बस स्टैंड पर हड़ताली मुलाजमीन से मुलाकात की और इन्हें अपनी तायद का ऐलान किया। हड़ताली मुलाजमीन ने एडीएन से बात करते हुए कहा कि इनके मुतालबे कबूल होने तक हड़ताल जारी रहेंगी। आज औरंगाबाद आगार क्रमांक 2 मध्ये आरपीआय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अठोले गट यांचे प्रदेशाध्यक्ष माननीय बाबूरावजी कदम साहेब यांनी आज आपल्या औरंगाबाद आगार क्रमांक 2 येथे सदिच्छा भेट देऊन कामगारांचा हा जो महिन्याभरापासून दुखवटा चालू आहे त्या दुखवट्याप्रती सांत्वना आणि धीर देण्यासाठी आणि कामगारांमध्ये एक नवीन जोश आणि उत्साह भरण्यासाठी ते प्रत्यक्ष आपल्या सर्व सहकाऱ्यांसोबत आज आगार क्रमांक 2 येथे आले होते। चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून त्यांनी एसटी कामगारांच्या भावना जाणून घेतल्या आणि त्यावर त्यांनी खूप चांगले विचार मांडले। त्यांच्या विचाराअंती आम्हाला असं स्पष्ट जाणवलं की संपूर्ण आरपीआय गट हा आमच्या पूर्णपणे पाठीशी खंबीर आहे। अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद फिर मुलाकात होंगी। आप देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज़। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रवक्ते तथा आमदार माननीय अंबादास दानवे दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक नासिर पठाण मित्रमंडळ, भवानीनगर, कैलाशनगर, दादा कॉलनी, औरंगाबाद। औरंगाबाद शहर में 50 सालों से ग्राहकों की सेवा में वाजबी दाम, तत्पर सेवा, एमआरपी डिस्काउंट, विश्वास का खजाना, सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, चिलीपुरा, औरंगाबाद। एक बार जरूर पधारें या सामान की लिस्ट भेजें, फ्री होम डिलीवरी लें। बुक योर ऑर्डर एट मोबाइल नंबर 9823093264। हमारी विशेषताएं: स्पेशल राइस, स्पेशल मसाले, पेंड खजूर, ड्राई फ्रूट्स, ग्रोसरी और सभी ज़रूरी चीज़ें पाइए यहाँ एक ही छत के नीचे। सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, आपकी सेवा में हरदम हर वक्त। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रवक्ते तथा आमदार माननीय अंबादास दानवे दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अभिजित पगारे, शिवसेना उपविभाग प्रमुख तथा प्रसिद्धी प्रमुख प्राध्यापक संतोष बोर्डे, शिवसैनिक। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल। मुस्लिम रिजर्वेशन के लिए मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन कल तिरंगा रैली निकाल रही है। औरंगाबाद से ये रैली शनिचर की सुबह रवाना होंगी। इस रैली में औरंगाबाद से 250 गाड़ियां शामिल होंगी। मेंबर पार्लियामेंट इम्तियाज जलील ने आज यहां एक प्रेस कॉन्फ्रेंस में तिरंगा रैली की तफसील बताई।
आम्ही एक हाक दिली होती की चलो मुंबई, आणि जे मुख्य मुद्दे आहेत ते मुद्दे म्हणजे एक तर मुस्लिम रिझर्वेशनच्या बाबतीत आहे, आणि दुसरा जे आमची वक्फ बोर्डाची जमीन आहे 93,000 एकर जमीन आहे आणि त्याची देखरेख करण्यासाठी फक्त 23 लोकांचा स्टाफ पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. या मुद्द्याला घेऊन आम्ही मुंबईला जाणार आहे. उद्या आमची एक रॅली निघणार आहे. सर्व लोक आम्ही कारमध्ये जाणार आहे आणि त्या कारवर आम्ही तिरंगा झेंडा लावून जाणार आहे. आम्ही त्याचं नाव दिलेलं आहे तिरंगा रॅली, कारण या वर्ष जे आहे ते या देशाचा 75वा वर्ष आहे आझादीचा, आणि पंतप्रधान साहेबांनी सांगितलेले आहे की आपल्याला अमृत महोत्सव साजरा करायचा आहे. ते अमृत महोत्सव आम्ही या पद्धतीने साजरा करणार आहे. आम्ही मुंबईला जाणार आहे. अनेक वेळा आम्ही मुंबईमध्ये जे ग्राउंड्स आणि जे हॉल्स आम्ही घेतले होतं ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते त्यांना प्रेशर टाकून पोलिसांवर दबाव आणून ते सगळं कॅन्सल करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. आता आम्ही मुंबईला जाणार आहे. आमची जागा फिक्स झालेली आहे आणि मुंबई जाताना आमच्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी सुद्धा येणार आहे, आणि या मागणीसाठी आम्ही पोलिसांना हात जोडून विनंती करणार आहे की आमच्या हे तिरंगा यात्राला तुम्ही सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. आरिफ कॉलोनी में कारपोरेशन की करोड़ों रुपए की कीमती जमीन पर किए गए नाजायज कब्जे को आज इन्हदामी दस्ते ने हटा दिया. आरिफ कॉलोनी में खाम नदी से मुतसिल कारपोरेशन की मिल्कियत खुली जगह पर नाजायज कब्जा किया गया था. इन्हदामी दस्ते ने आज यहां गैर कानूनी तामीरात को मुनद्दम करके ये जमीन अपनी तहवील में ले ली. कारपोरेशन के हेल्थ सेंटर से मुतसिल इस जमीन की कीमत 8 करोड़ रुपए से जायद बताई जा रही है, जहां मुख्तलिफ साइज के टीन शेड बनाकर कब्जा किया गया था. म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेटर की हिदायत पर एडिशनल म्यूनिसिपल कमिश्नर रविंद्र निकम की निगरानी में एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर वसंत भूये, डिप्टी इंजीनियर संजय कोम्बड़े, बिल्डिंग इंस्पेक्टर सैयद जमशीद, रविंद्र देसाई, गणेश भगत वगैरह ने ये कार्रवाई अंजाम दी. साबिक सदर जमहूरिया डॉक्टर APJ अब्दुल कलाम की जद्दोजहद को सामने रखकर इल्म हासिल करने के लिए हर फर्द को जद्दोजहद करनी चाहिए. ये बात आज सरपरस्त वजीर सुभाष देसाई ने सातारा के एक स्कूल में तलबा से खिताब के दौरान कही. सरपरस्त वजीर सुभाष देसाई ने आज ज़िला परिषद के सातारा में वाक़े स्कूल का मुआयना किया. इस मौके पर उनके हमरा MLC अंबादास दानवे, मेंबर असेंबली संजय सिरसाट, राजेंद्र जंजाल, ज़िला परिषद के CEO नीलेश गटने वगैरह मौजूद थे. देसाई ने तलबा से खिताब करते हुए कहा कि कामयाबी के लिए इल्म हासिल करना ज़रूरी है. APJ अब्दुल कलाम ने इंतहाई गरीबी में भी अपनी ज़िद और मेहनत लगन से इल्म हासिल किया, जिसकी बदौलत तरक्की करते हुए वो सदर जमहूरिया तक बन गए. इस मौके पर मेंबर असेंबली संजय सिरसाट ने स्कूल में 4 क्लासरूम तामीर करने, कंप्यूटर और लैपटॉप फराहम करने का मुतालबा किया. मी नक्कीच माझ्या परीनेनं या शाळेला आणखी काही सहाय्य करता येईल यासाठी प्रयत्न करेन, नव्हे नक्कीच ती पूर्तता करेन असं या ठिकाणी नमूद करतो. आणि विद्यार्थ्यांनी या सगळ्या सुविधांचा फायदा घेऊन आपली गुणवत्ता वाढवली पाहिजे, शिक्षणामध्ये पुढे गेलं पाहिजे आणि पुढे मोठं होऊन शाळेचं नावलौकिक वाढवण्याची जिद्द बाळगली पाहिजे. शाळा पाहिली की तिथलच्या काही त्रुटी आपण पहिल्यांदा दाखवत असतो, परंतु या शाळेमध्ये आल्यानंतर काय चांगलं केलंय हे सर्वजण दाखवत होते. त्या टायमाला मनाला अभिमान वाटत होता की एक जिल्हा परिषदची असलेली शाळा, परंतु अत्यंत नीटनेटकी, अत्यंत चांगली. मी तर मुख्याध्यापक आणि त्यांच्या सर्व शिक्षकाचं मनापासून यासाठी कौतुक करेन की हे जे ग्रामीण भागातील जे मुलं आहेत त्यांना तुम्ही आपली मुलं म्हणून, माझी मुलं आहेत, माझी जबाबदारी आहे म्हणून सर्वजण तुम्ही त्यांना शिकवता, त्याबद्दल तुमचं मनापासून आभारच आहे. स्वामी विवेकानंद एजुकेशन सोसाइटी के क़याम को अगले माह 50 साल मुकम्मल हो रहे हैं. सोसाइटी के क़याम की गोल्डन जुबली के मौके पर कोल्हापुर में पहला विश्वात्मक संत साहित्य सम्मेलन मुनक़िद किया जा रहा है. सोसाइटी की जानिब से प्रेस कॉन्फ्रेंस में सम्मेलन की तफसील बताई गई. या वर्षी विवेकानंद महाविद्यालय औरंगाबाद या संस्थेचे सुवर्णमहोत्सवी स्थापना वर्ष आहे. त्यामुळे विवेकानंद महाविद्यालय हे सह आयोजकाच्या भूमिकेत असल्याचे संस्थेचे मी स्वतः सचिव श्रीमंत सिसोदे पाटील यांनी सांगितलेले आहे.
याशिवाय भाषा साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषद औरंगाबाद, शिवाजी विद्यापीठ, मराठी अध्यापक संघटना कोल्हापूर, इन्समधून मीडिया लिमिटेड या संस्थांचेही सहआयोजक भूमिकेत आहे. या संमेलनाचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे जगभरातून सर्व धर्माचे लोक या ठिकाणी येणार आहेत आणि या निमित्ताने त्यांचे आम्हाला काही रिसर्च पेपर मिळालेले आहेत. त्या रिसर्च पेपरचं एक आम्ही चांगला ग्रंथ करीत आहोत. याशिवाय जगभरामध्ये जेवढे काही धर्मसंप्रदाय आहेत त्या प्रत्येक धर्माचं वेगळं भक्तिसंगीत आहे. त्या भक्तिसंगीताचं सादरीकरण त्या ठिकाणी आम्ही घेतो आहे. त्या ठिकाणी जी ग्रंथदिंडी निघणार आहे ती ग्रंथदिंडी इतर ग्रंथदिंडीपेक्षा ती वेगळी ग्रंथदिंडी असणार आहे. आणि याशिवाय केवळ जे हे हिंदुझम किंवा सुफी संत किंवा महाराष्ट्रात जेवढे काही धर्म आहेत एवढ्यापुरते हे मर्यादित नाही, तर यामध्ये आपल्याला अगदी वेगळे धर्माचे लोक या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करताना दिसते. खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। अब नाबालिग बच्चों का भी किया जाएगा कोरोना टेस्ट। सरपरस्त वजीर सुभाष देसाई ने किया ऐलान। जिला प्लानिंग कमेटी की मीटिंग में तरक्याती व तामीराती मंसूबों का लिया जायजा। सरपरस्त वजीर सुभाष देसाई ने कहा मार्च से शहरियान को मिलेगा इजाफी पानी। मेंबर पार्लियामेंट इम्तियाज जलील ने कहा झूठ कह रहे हैं सरपरस्त वजीर। मेंबर असेंबली अतुल सावे ने भी सरपरस्त वजीर पर लगाया गुमराह करने का इल्जाम। एमएनएस के जिला सदर सुहाद दशरथे ने कहा राज ठाकरे के प्रोग्राम से मीडिया को रखा जाएगा दूर। और एमआईएम की तिरंगा रैली में औरंगाबाद से रवाना होगा 250 गाड़ियों का काफिला। प्रेस कॉन्फ्रेंस में मेंबर पार्लियामेंट इम्तियाज जलील ने किया ऐलान। तो ये थी आज की खबरें। कल फिर मुलाकात होंगी कुछ और नई खबरों के साथ। तब तक के लिए अपना ख्याल रखें और देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।